सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। डोंबिवलीतील खंबाळपाड्यात इंटरनेट चालकावर फायरिंग करणाऱ्यास अटक। कल्याण रोडला खंबाळपाडा येथे आदर्श पार्क सोसायटीच्या तळमजल्यावर अभय इंटरनेट सर्व्हिस नावाने अनिल शिवराम काठे हा तरुण इंटरनेटचा व्यवसाय करतो। 5 जानेवारी रोजी मध्यरात्री 1:15च्या सुमारास अनिल हा ऑफिस बंद करून ऑफिसमधील कामगार रोहित साळुंके याच्या समवेत उभा होता। इतक्यात त्याच परिसरातील भोईरवाडी येथे राहणारा राहुल शेलार हा पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट कारमधून 2 साथीदारांसह तेथे आला। कारमध्ये बसूनच राहुल याने त्याच्यावर रिव्हॉल्वर रोखले आणि ठार मारण्याची धमकी देऊन गोळी झाडली। यात इंटरनेट चालक अनिल काठे हा थोडक्यात बचावला। फायरिंग करून हल्लेखोर कारमधून पळून गेले। इंटरनेट चालक अनिल काठे याच्या जबानीवरून टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। तब्बल 26 दिवसानंतर पोलिसांना असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर बाजीराव ढेकळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास मानपाडा रोड येथील स्टार कॉलनी येथे सापळा लावला। या सापळ्यात शूटर राहुल शेलार हा अलगद अडकला, मात्र त्याचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले। डोंबिवलीतील एकतानगर मधील हळदी कुंकू समारंभास महिलांचा प्रचंड प्रतिसाद। डोंबिवली प्रभाग क्रमांक 105 एकतानगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजन मराठे यांच्या वतीने संपन्न झालेला हळदी कुंकू समारंभ हा शहरातील रेकॉर्ड ब्रेक ठरला आहे। एकतानगर प्रभागात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या समारंभात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या। समारंभात सहभागी झालेल्या महिला वर्गासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला होता। एकतानगर प्रभागात आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभात नगरसेवक राजन मराठे यांच्या पत्नी ज्योती मराठे यांच्यासह मनसे महिला पदाधिकारी वर्षा तिखे, खुशाली मोरे, सोनाली शिरोडकर, लता शिंदे, सुष्मिता दावडे, स्वाती माने आणि योगिता पाटील यांनी उपस्थित महिलांना हळदी कुंकू, सौभाग्यवान आणि टिफिन बॉक्सचे वाटप केले। विशेषतः म्हणजे पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणे टाळा असा संदेश यावेळी देण्यात आला। यावेळी लकी ड्रॉनुसार शीतल दोशी, राजनी खडसे, उमय लोंडे या 3 महिलांना पैठणी देण्यात आली। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत करणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांसाठी लकी ड्रॉनुसार जयश्री आईवळे यांना पैठणी देण्यात आली। या समारंभाचे डोंबिवलीकरांनी भरभरून कौतुक केले। छायाचित्रकार ऋषिकेश चौधरी यांचा दैनिक अंबरनाथ जनमत समूहाकडून गौरव। वृत्तपत्र छायाचित्रण क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वर्तमानपत्राचे छायाचित्रकार ऋषिकेश चौधरी यांचा दैनिक अंबरनाथ जनमत समूहाकडून गौरव करण्यात आला। अंबरनाथ शहरातील प्रसिद्ध उद्योगपती विश्वनाथ पनवेलकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। मंगलमुक्तीचे आंदोलन सुरूच राहणार अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। सध्या सरकारमध्ये असलो तरी एक शिवसैनिक म्हणून मंगलमुक्तीचे आंदोलन सुरूच ठेवणार अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। मंगळवारी 3 फेब्रुवारीला मंगलगडावर मंगलनाथांचा उत्सव होणार आहे। या संदर्भात माहिती देताना पुढल्या वर्षी फ्युनिक्युलर ट्रॉलीनेच यात्रेकरूंना गडावर नेण्याबाबतचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। यंदाच्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी कल्याणात एक पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। मंगलगडावरील मच्छिंद्रनाथांच्या मंदिरावर विश्वस्त नेमण्याला गती देणार असून न्यायालयीन दाव्याबाबतही निकाल मिळण्याला चालना देण्याचे त्यांनी संकेत दिले। श्री मंगलगडावर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गडावर मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांना रोखण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला आहे। यामागे अन्य धर्मीयांना विरोध करणे हा हेतू नसून श्री मंगलगडावर हिंदूची वहिवाट निर्माण करणे हा असल्याचे शिंदे म्हणाले। यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील, आमदार सुभाष भोईर, बालाजी किणीकर, अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी, कल्याण शहर प्रमुख विश्वनाथ भोईर आदी मान्यवर उपस्थित होते। मलंगड उत्सव साजरा होतोय। हजारो भाविक भक्त मलंगडावर जाणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे परंपरेप्रमाणे त्या ठिकाणी पूजा अर्चा आरती त्या ठिकाणी होणार आहे आणि मी स्वतः त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे। आपणही सगळेजण मोठ्या संख्येने
मी सर्व जनतेलाही या ठिकाणी नम्र आवाहन करतोय की सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये भक्तिभावाने सहभागी व्हा. हे मलंगगड मुक्ती आंदोलन शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेलं आहे आणि म्हणून दरवर्षी या गणिक यामध्ये मोठ्या हजारोच्या संख्येने भर पडते. हजारो भाविक भक्त त्या ठिकाणी येत आहेत. ह्या ठिकाणी जी फेनिक्युलरची सेवा आहे ती पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण झाली पाहिजे यासाठी देखील माझे प्रयत्न असणार आहेत. डोंबिवली जवळील आजदे गावात काही भागात पिण्याच्या पाण्यात किडे आढळले. डोंबिवली लगत असलेल्या आजदे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या काही चाळींना पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून पिण्याच्या पाण्यात किडे येत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे. मात्र या तक्रारीकडे ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आजदे येथील गोवर्धन काळर, सीताराम पाटील, कांतीलाल पाटील या चाळींसह काही इमारतींना गेले 2-3 दिवस पिण्याच्या पाईपलाईनमधून किडे आल्याने महिलांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हेमा कांडर या महिलेने आजदे ग्रामपंचायतीला लेखी तक्रार केली असून या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून गेले 2 ते 3 दिवस पिण्याच्या पाईपलाईनमधून किडे येत असल्याचे त्यांनी सांगितले. पाईपलाईन गटारातून गेल्याने गटाराचे पाणी त्यात मिसळले असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य शेखर शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्याकडे या संदर्भात तक्रार नसल्याचे सांगून पाणीपुरवठा औद्योगिक विकास महामंडळ करीत असल्याचे सांगितले. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.